पुढे जाऊन मंजूलाच त्रास होईल, लक्षात घ्या. जाधव साहेब, आपण वाघमारे किती प्रामाणिक पोलीस ऑफिसर हे तुम्हाला बी माहिती आहे, तरी मी तुम्ही का होत येताय असं? पण वाघमारे, तुम्ही काळजी करू नका, मी आहे तुमच्यासोबत. आणि जाधव साहेब, त्या अधिकाऱ्यांना ना सांगा तुम्ही येत्या 24 तासात मी माझ्या बायकोला निर्दोष सिद्ध करणार म्हणून, आणि परत रुबाबात त्यांना इथं ड्युटीवर आणून सोडणार. जर असं मी नाही केलं ना, तर परत साताऱ्यात मान वर करून फिरणार नाही कधीच. चला वाघमारे. किती आहेत इच्छुक उमेदवार? 22 आहेत सर. येऊ का तात्या साहेब? अरे या 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 अंबिताई, या या या, बसा बसा बसा. तात्या साहेब, सॉरी ते यायला जरा लेट झाला ना. सपना, राजकारणात उशीर करून चालत नाही अंबिताई. राजकारणात वेळ पाळणं फार महत्वाचं. काय घेणार, चहा कॉफी? पैसा मम्मी, चहा कॉफी विचारते ती. नका काही नका, समजा घेऊन आलोय आम्ही घरनं. अर्जंट बोलवलं काय? अर्जंट काम होतं का? अर्जंटच काम. 1 कोटी रुपये. तुमच्यासाठी आहेत खास. माझे मौज मजा करण्यासाठी नाहीये, निवडणुकीच्या खर्चासाठी आहे. तुमच्या विरोधात एक अतिशय तगडा उमेदवार आहे, सयाजी, त्याला हरवण्यासाठी. आता हे पैसे कुणाला वाटायचे हा तुमचा प्रश्न. आता 1 कोटी दोंडर काय असं हरव की आम्ही की नाही? आम्ही जिंकणार. आणखी एक अतिशय महत्वाची गोष्ट, जसंही करून तुम्हाला जिंकावंच लागेल. आणि समजा नाही जिंकलात तर ह्या 1 कोटीचे 5 कोटी रुपये मला परत करावे लागतील. जमेल ना? गेलात तरी चालेल, पैसे घेऊ. सपना, एक सांभाळून जा, जोखीमेचं काम आहे. होय होय. सपना, सपना. पप्पा, चहा पिणार का? नाही, नको. पप्पा, एक विचारू का? बोल. चिठ्ठ्या पडल्या होत्या तेव्हा तुम्ही मत कुणाला दिलं होतं? नाही म्हणजे शोभे, अगं जे सांगितलं जात नाही त्यालाच गुप्त मतदान म्हणतात ना, आणि आपण गुप्त मतदान केलं होतं ना. आओ पप्पा, मला तर सांगू शकता ना तुम्ही. ठीक आहे, सांगतो. पण माया नाही ना घरात, नाहीतर तिनं ऐकलं तर अख्खं घर डोक्यावर घेऊन नाचेल. आओ पप्पा, मम्मी त्यांच्या कामासाठी बाहेर गेलेत आणि सपना वहिनी पण नाही घरात. सांगा ना मला, तुम्ही कोणाला मत दिलं? ठीक आहे, सांगतो. मी सत्याला मत दिलं होतं. हे बघ, मी मायाला आधीच स्पष्ट सांगितलं होतं की निवडणुकीला खरं तर सत्यानं उभं राहिलं पाहिजे. पण मायाचा स्वभाव तुला माहिती आहे ना. असो, मला एक सांग, तू कोणाला मत दिलं होतंस? पप्पा, गुप्त मतदान कोणाला सांगायचं नसतं. असं? माझंच वाक्य मलाच सांगते. सांग सांग, कोणाला दिलं होतंस? आओ पप्पा,
मी पण सत्यतालाच मत दिलं होतं. होय का? दादा नंबर 1. आहा दादा नंबर 1. मंजू, वाघमारे बसा इथं बसा. मंजू, मंजू काय झालं बाळा? ए मंजू, काय रडतेस तू? काय झालंय? अरे कोणीतरी सांगा काय झालंय ते. सत्या, काय विषय आहे? पाणी पी, पाणी पी. सत्या, सत्या काय झालंय? काय विषय आहे? पप्पा, अहो एक माणूस त्याची पोरगी हरवल्याची तक्रार करायला पोलीस स्टेशन मध्ये आला होता. मिठ्ठप्रेच्या बाहेर उभा असताना तो माणूस आला आणि फोनवर सांगत होता की मंजुताईच्या हातात बॅग दिले. आता मंजुताईचं काय खरं नाही असं ती समोरच्या माणसाला सांगत होता. पप्पा, मी काय म्हणतो, जर आपण त्याचं स्केच काढलं तर म्हणजे आपल्याला त्याला लवकर शोधता येईल आणि वाघमाऱ्यांना लवकर निर्दोष सिद्ध करता येईल. ठीक आहे मंजू, तू त्या माणसाला बघितलीस ना? म्हणजे तुला त्याचा चेहरा आठवतोय ना? मला सगळं त्याचं डिटेल वर्णन सांग. मी आत्ता त्याचं स्केच बनवतो. चल या. तू सांग. होय, मी बघितलं, मी सांगतो. तू बघितलीस ना? होय. एक मिनिट थांब. आता मला सांग, त्याचा चेहरा कसा होता? म्हणजे गोल होता, उभा होता? उभा होता. नाही नाही, गोल होता. नाही, उभा होता तर म्हणून मी बघितलंय. अरे गोल होता चेहरा. एक मिनिट, एक मिनिट. हे बघा, दोघंही अजिबात कन्फ्यूज होऊ नका. शांतपणे विचार करा. त्याचा चेहरा डोळ्यासमोर आणा आणि सांगा कसा होता ते. ओके? नाही नाही, उभा होता, उभा होता. 100% उभा होता. पप्प्या नीट विचार कर. गोल होता चेहरा. हा, गोल होता. ठीक.